अशीच प्रतिक्रिया मला मुंबईमध्ये विचारली होती. त्यावेळेला मी त्याच्यावर असं म्हणालो होतो की उद्धव साहेब असे म्हणाले की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते घडेल. कसलं नाही होणार का? होणार की नाही होणार कळेल ना. जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. त्याच्यावर मी असं म्हणालो की राज ठाकरे साहेबांच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे. तर मी त्या विषयावरती बोलणार नाही, कारण ते पण एक पक्षप्रमुख आहेत. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत आणि राज ठाकरे हे सुद्धा पक्षप्रमुख आहेत. आणि त्याच्यामुळे ते पक्षप्रमुखाचा विषय असल्यामुळे ते केवळ ठाकरे नाही, ते दोन पक्षाचे दोन प्रमुख आहेत. त्यामुळे त्याच्यावरती बोलणं उचित. एखादी गोष्ट झाली तर त्याचं काय, राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असतं. आणि आता पुढे काय होईल मला त्याची कल्पना नाही, त्याच्यामुळे त्याविषयी भाष्य करणं मला काही उचित वाटत. वेळ कधी नसते असं नाही, कुठलीच वेळ कधी वाईट नसते. काय आणि महाभारतात एक वाक्य आहे, समय बडा बलवान होता है. त्या वाक्यात बरंच काय अर्थ आहे. म्हणून किती प्रयत्न चाललेत, होणारच नाहीत, होणारच नाही. अरे तुला काय करायचं, तुला नाही होत, आमचं आम्ही बघू ना. आम्ही बघू आमचं काय करायचं ते. तेच माझ्या मनात आहे. हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो की तुमच्या मनात नेमकं काय चाललंय, पण मला अजून उत्तर सापडलं.